नमस्कार. शेवयांपासून खीर तर आपण नेहमीच बनवतो. आज बनवूया वेगळी तिखट नाश्त्याची रेसिपी. तर यासाठी इथे मी 1 वाटी शेवया घेतल्यात. इथे मी रोस्टेड घेतल्यात. तुमच्याकडे जर कच्च्या शेवया असतील तर एकदा त्याला ड्राय रोस्ट करून मग इथे तुम्ही वापरा. यामध्ये आता गरम पाणी घालायचं आहे आणि शेवया अशाच भिजत ठेवायच्या आहेत म्हणजे सॉफ्ट होतील. थंड पाणी घातलं तर थोडासा जास्त वेळ लागेल म्हणून इथे गरम पाणी घालायचं. शेवया भिजतील इतकं पाणी मी यामध्ये घालून हे असंच 5 मिनटं बाजूला ठेवून देते. इथे आता दुसरा बाउल घेतला. यामध्ये 1 वाटी रवा घ्यायचा आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही घेऊ शकता. यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे. थोडंसं आंबट दही इथे घ्यायचं म्हणजे रेसिपीची चव छान येते. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे 1 वाटी पाणी घेतलं आहे. त्यातलं अर्धं घातलं. मिक्स करून घेऊया. 1 वाटी सेट करून तिनेच इथे सगळं साहित्य तुम्हाला मोजून घ्यायचं आहे. हे जास्त पातळ करायचं नाही आहे आपल्याला म्हणून थोडं थोडं पाणी घालत जायचं आहे, मिक्स करत जायचं आहे. सगळ्या याच्यातल्या गुठळ्या काढून घेतल्यात आणि स्मूथ असं हे पीठ तयार करून घेतलं आहे. आणखी थोडंसं पाणी घालते आहे. तर हे पाहू शकता हे असं आहे, इतपत घट्ट आहे. आणि यासाठी मी अर्धी वाटी पाणी इथे वापरलंय. आता हा रवा सुद्धा आपण असाच झाकून बाजूला ठेवूया 5 मिनिटांसाठी. तर इथे आता 5 मिनिटांनंतर रवा सॉफ्ट झालाय पहा. रव्याने पाणी दही ॲब्झॉर्ब केलंय. आणि एवढ्याच वेळामध्ये इथे शेवया सुद्धा पहा भिजल्यात. या सुद्धा सॉफ्ट झाल्यात. आता शेवया आपल्याला काढून रव्याच्या मिश्रणामध्ये घालायच्या आहेत. तर याच्यातलं पाणी निथळून शेवया मी काढून घेते. तर इथे आता पहा वरचं पाणी काढून टाकलंय मी आणि उरलेल्या सगळ्या शेवया रव्यामध्ये काढून घेतल्यात. कमी साहित्यामध्ये होणारी मस्त अशी नाश्त्याची रेसिपी आहे आणि अगदी झटपट तयार होते. हे सगळं छान असं एकजीव करून घेतलं. आता यामध्ये भाज्या घालायच्या आहेत. तर इथे आता मी अर्धी वाटी किसलेलं गाजर घेतलं आहे. यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची घेतली आहे. हिरवी मिरची बारीक चिरून घेतली. या मिरच्या जास्त तिखट नाही आहेत म्हणून मी थोड्याशा जास्त घातल्यात. यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. इथे आता किसलेलं आलं घातलंय मी. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. अर्धा चमचा जिरं घातलंय. आणि आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मी इथे अर्धा चमचा मीठ घातलं. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता. कोबी बारीक चिरून घातला तरी चालेल. यामध्ये मी कांदा घातलेला नाही आहे. कांदा घातला बारीक चिरलेला तरी चालू शकतो इथे. हे सगळं असं छान एकजीव करून घ्यायचं आहे. हे आपलं मिश्रण आता तयार आहे. भाज्या घातल्यामुळे हे थोडंसं घट्ट झालं आहे. तेथे मी आणखी 1 ते 2 चमचे पाणी घालते. तर हे पहा इतपत हे असं घट्ट आहे. आता इथे गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला आहे. यावरती अर्धा चमचा तेल घालायचं आहे. आता इथे सेंटरला मी तयार केलेलं मिश्रण घालते आणि पसरवून घेते. थोडंसं जाडसर करायचं आहे. तवा मोठा असेल तर एका वेळेस तुम्ही 4 ते 5 सुद्धा छोट्या आकाराचे असे हे पॅनकेक किंवा धिरडी बनवू शकता. मुलांना टिफिनला जर द्यायचं असेल तर छोटे छोटे आकाराचे सोपे जातात बनवायला आणि टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा.
इथे मी एकच असं थोडंसं मोठ्या आकाराचं बनवून घेतलं आहे. तुम्ही यामध्ये थोडासा बेकिंग सोडा घालून सुद्धा बनवू शकता. त्यामुळे छान हे पीठ हलकं होतं आणि याला जाळी छान येते. उत्तप्प्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता. पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तेही बनवून. वरची बाजू ड्राय झाल्यानंतर आपण याला उलटून घेऊया. तर इथे पहा मस्त रंग आलाय. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे भाजून घेऊया आपण. दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. हे भाजून तयार आहे, काढून घेऊया. सकाळी जर नाश्ता बनवायला वेळ नसेल आणि झटपट काहीतरी बनवायचं असेल तर हा अगदी मस्त असा पौष्टिक नाश्ता आहे. आता इथे मी हे उरलेलं पीठ घेतलंय. यामध्ये चिमूटभर मी बेकिंग सोडा घालते. मिक्स करून घेऊया. तुम्ही दोन्ही पद्धतीने बनवू शकता. तुम्हाला जर बेकिंग सोडा नको असेल तर आधी आपण जसं बनवलं तसं बनवू शकता. बेकिंग सोड्यामुळे थोडंसं फ्लफी आणि जाळीदार बनतं. हे जाडसर इथे पसरवून घेतलंय. आता वरची बाजू ड्राय झाल्यानंतर आपण उलटून घेऊ. तर हे पहा उत्तप्प्याप्रमाणे हे दुसरं मी तयार करून घेतलंय. कोणत्याही चटणी बरोबर, टोमॅटो केचप बरोबर तुम्ही हे सर्व करू शकता. इथे आता टोमॅटो केचप बरोबर मी हे सर्व केलेत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.